पराक्रम यांचे गायन करीत होते बरं का. सर्व देव येऊन तिथे काय करत होते? वर्णन स्तुती भगवान कृष्णाची. नंतर पुढे काय झालं? हे राजा विमानांच्या पंक्तींनी आकाशाला व्यापून टाकणारे व परम भक्तीने युक्त असलेले ते ब्रह्मदेवादी सर्व देव मग काय करायला लागले? श्रीकृष्ण भगवंत का पुष्पवृष्टी. तसं बघा आजकाल आता श्रावण महिना चालू आहे ना, देव भगवान शंकराला काय वाहते लोक? बेल पान फुलं की जल वाहतात. तसं तिथं सर्व देवांनी येऊन काय केलं? बघा स्वर्गातली पुष्प आणली होती. स्वर्गातली पुष्प म्हणजे फुलं जे सुगंधित होते. आजकालचे फुलं सुगंधी का सुगंधित नाही, ती संकरित आहे, ते काही कामाचे नाही. ते सुगंधित बघा स्वर्गातली फुलं कृष्ण बघा त्यांनी काय केले? आणि पुष्पवृष्टी करून बघा टाकले बरं का. मग तो पूज्य प्रभू पितामहाला व आपल्या इंद्रादी त्यांना पाहून स्वतःला त्याने काय केले? आपल्या स्वरूपमध्ये संयुक्त करून आपले डोळे झाकून गेले. झाकून बरं का. सर्व देव आलेले पाहून कृष्ण भगवंताने काय केलं? आपले डोळे झाकून घेतले. जर तुम्ही बसल्या डोकले घ्यायच्या बरं का, पण देवाने तरी डोकले नाही घेतली. त्यांनी बघितलं कोण कोण आलेले आणि ते पाहून मग देवाने डोळे झाकले. लोकांची स्थिती ज्या शरीरात अनेक प्रकारची होते आणि जे शरीर धारणा आणि ध्यान यांचा विषय आहे, अशा आपल्या शरीराला अग्निधारणेने न जाळता तो आपल्या स्वरूपाला प्रविष्ट झाला बरं का. म्हणजे भगवान आपला देह दग्ध केला म्हणजे बघा त्या अग्नी संसार केले नाही, झाले नाही भगवान कृष्णाचे बरं का. तर त्याने आपला देह स्वस्वरूपामध्ये बघा प्राप्त केला. अंतरिक्षामध्ये त्याला दुदुंबी म्हणजे का वाद्य वाजायला लागले. जसं आपण का डंबरू वाजवतो, मृदुंग, पेटी, टाळ वाजवत ना, तर तिथं दुंदुंबी म्हणजे मोठमोठे बघा डप होते, वाद्य होते. अंतरिक्ष म्हणजे आता आकाशामध्ये दुंदुंबी वाजू लागल्या, आकाशातून पुष्पवृष्टी झाली बरं का. कृष्णाच्या मागोमाग तिला काय झालं? सत्य, धर्म, संतोष आणि कीर्ती या पृथ्वीवरून निघून गेल्यावर का. मग कृष्ण अंतर्धान पावलं बरं का. आणि ब्रह्मादी सर्वजण हा कुठे गेला बरं का. देव ज्याला अंतर्धान पावले दिसेनासे झाले त्याला ब्रह्म सुद्धा विचार करायला हा कुठे गेला बरे असे वितर्क करीत होते. पण त्यांना न दिसता तो आपल्या वैकुंठ धामात बघा प्रविष्ट झाला बरं का. अचानक गुप्त झाले भगवान कृष्ण आणि कुठून निघून गेले? आपल्या धामाला निघून गेले बरं का. हे ब्रह्मदेवाला सुद्धा कळलं नाही. म्हणजे तिथंच विचार करीत बसले देव कुठे गेले बरं का. मग हे राजा सर्वांचे कारण जो परमात्मा त्याची यादव इत्यादी शरीर धारण करावे, गुप्त वने व क्रिया करणे, नटाप्रमाणे मायेचे अनुकर आहे हे तू समजून घे. तो स्वतः हे जगत उत्पन्न करून त्यात अंतर्यामी रूपाने प्रविष्ट करतो, शेवटी त्यांचा संहार करतो, सर्व मध्ये शांतहित होतो द्वार. जसं कोळी काय करतो बरं का, जाळ विणतो आणि ते जाळ पुन्हा काय करतो? खाऊन टाकतो भाषाचे. तसं देव काय करतो? सृष्टी निर्माण करतो, त्याचं पालन पोषण करतो, त्याचा संहार करतो बरं का. ज्याने गुरुपुत्राला का ज्या भगवान कृष्णाने काय केलं माहितीये का? गुरुपुत्र म्हणजे चांदी पुणेचा पुत्र बरं का, मुलगा. यमाकडून त्यांच्या मानवी शरीराने परत आणलं बरं का. जेव्हा काही कोणाला परत आणलं? चांदीपणीचा मुलगा अर्थात गुरूंचा. ज्या शरणागताच्या रक्षक अशा भगवंताने ब्रह्मास्त्रामुळे दग्ध झालेला तुझे मातेच्या पोटात रक्षण केले बरं का. तर त्या ठिकाणी परीक्षेचं रक्षण बघा कोणी केलं होतं? भगवान कृष्ण बरं का, गर्भात असताना. ज्याने अंतकाचे अंतक अशा शंकराला बाणयुद्धामध्ये जिंकले बरं का. म्हणजे श्रीकृष्ण भगवंताला सुद्धा बाणयुद्धामध्ये जिंकलं होतं कोणी? श्रीकृष्णाने. आणि ज्याने व्याधाला द्यास स्वर्गाला पाठवले बरं का. जो व्याध काकुलतेला आला होता बरं का, अत्यंत पश्चाताप करते यादवाला त्या व्याधाला काय केलं? देवाने कुठे पाठवून दिलं? स्वर्गाला. कशामध्ये पाठवलं? बैलगाडीमध्ये पाठवलं का? मग कशाने पाठवलं? हा, बघा विमानाने बसून दिलं बघा. ते बघा सदैव
स्वर्गाला पाठवलं दे असं, तो स्वतःचे रक्षण करण्यास असमर्थ होता का? मग बघा, जो दुसऱ्याला काय करतो हे मनात बसवू शकतो आहे की, म्हणजे स्वतः बघा असमर्थ होता का? नाही. जरी बघा भगवान सर्व चरांचा विश्वाचा निरपेक्ष कारण आहे व तो सर्व शक्तींना धारण करणार आहे, तरी त्याने आपले यदुवंशातील शरीरही मागे ठेवण्याची इच्छा ठेवली बरं का. तर ते आपल्या लोके सूक्ष्म अदृश्य स्थितीत नेले बरं का. देव काय केले, आपले शरीर अदृश्य स्वरूपात येऊन गेले. जसं आपण का आरशा समोर उभं राहतो, बाजूला झालं ते प्रतिबिंब काय होतं, नष्ट होतं बरं का. तसं देवाने काय केलं, आपलं शरीर सूक्ष्म अदृश्य स्थितीत नेलं. बघा, कोणाचा मृत बालक परत आणला तर आपल्या कुळाचा, कोणाचा तर आपल्या कुळाचा उद्धार केला. दोन्ही कर्मे करूनही आत्मस्थिती अभंग राहिली असे त्यांनी दाखवले. तो एकाचा बघा पूर्ण हित करता मित्र तर दुष्टांचा घातक झाला, पण तो सृष्टीशी एकरूप होता, एकरूप तसाच राहिला. त्याने चरण स्पर्शाने रामावतारात अहिल्याचा उद्धार केला बरं का. तर नित्य वृद्धांच्या चरणी त्यांनी मस्तक ठेवले. जे वृद्ध ज्येष्ठ होते त्यांचा बघा काय केलं, त्या भगवान कृष्णाने आपलं बघा चरण म्हणजे पाया पडायचे बघा भगवान कृष्ण त्यांच्या. त्याच्या सर्व ज्ञानात अधिक होणे असे काहीच नव्हते. इतर विद्वान आपले ज्ञान बोलून दाखवतात, पण श्रीकृष्णाने जसा उपदेश केला तसेच आचरण करून दाखवले बरं का. जसं बोलले ना श्रीकृष्ण तसंच त्यांनी करून दाखवलं. त्याने गहन ज्ञान आचरणात आणून दाखवले आणि आपल्या पूर्णपणात कमतरता येऊ दिली नाही. ज्या देहाचा महिमा अलौकिक, ज्या देहाने दिनांचा उद्धार केला, त्या देहाला देव आणि मनुष्य वंदन करतात. ज्या देहाची कीर्ती सारे जग वर्णन करत असते, त्या देहात अभिमान निश्चय टाकून आपल्या आपली मूर्ती भक्तांच्या ध्यानात स्थापन करून तो श्रीहरीने जमायला गेला बरं का. देवाने काय केलं बरं का, आपली मूर्ती भक्तांच्या हृदयामध्ये काय केलं, स्थापन केली आणि देव निजामाला गेले. अशा रीतीने भस्म लेपुनी प्रभात काळी वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी, शिवपाठाच्या अमृतधारा मुखे निघे ओळी, ठेवी हृदयी प्रभू नामाची वरोनिया जोडी, भस्मलेपनी प्रभात काळी मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी, त्याग केली संसार विटोनी पाटील जन्मकुळी, माय माळसा चढवी कळसा हे गावली, भस्मलेपनी प्रभात काळी मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी, संत समागम लाभे दुर्गम वंदनी पाय तुळी, खडतर भक्ती प्रसन्न चित्ती गाय होय लोळी, भस्मलेपनी प्रभात काळी मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी, ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी, दीन बालकी वसतिगृहातून धन्यवाद उजळी, भस्मलेपनी प्रभात काळी मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे या देऊळे, कैलासाचा राणा दैवत हृदय चंद्रमौळी, भस्मलेपनी प्रभात काळी मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी, विन प्रभावे अर्पे कर काव्य पूज्य पाकळी, दिसे मंदिरी स्वामी जनार्दन नाद ब्रह्मडोली, भस्मलेपनी प्रभात काळी मंगलमय वेळी, मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी, बाबा जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. त्याचप्रमाणे बघा, जसं श्रीकृष्णाने जसे बोलले तसे आचार त्याची वंदावी
म्हणून बघा बाबाजींनी बघा स्वतः बघा प्रत्येक गोष्ट स्वतः केली की नाही. जसं बघा श्रमदान म्हणजे कष्ट केले बाबांनी, काही स्वतः कष्ट केले बरं का. बाबांनी कष्ट केले, कसे केले माहिती आहे का. याच बघा करंजगावला, देळगावजवळ करंजगाव आहे बरं का. त्या करंजगावला बाबाजी एका माणिक शेठच्या बरं का घरी सालानी म्हणजे आपण मग गडी ठेवून गडी बघ गडी ठेवतो गडी सालाने बघा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तिथं काय करायचं ते बरं का, पाठी मोठा, त्यावेळेला काही इंजन मोटरी नव्हत्या, तर पाणी कसं द्यायचं शेताला, पाणी कसं द्यायचं शेताला, मोठा 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 बघा बैल जोडून मोठा हाकायचा. तर त्याप्रमाणे बघा शेताची सर्व कामं बाबाजी कर बघा. आणि त्यावेळेला मोसमीचा बाग होता, मोसमीचा बाग जसं आपल्याकडे मोसमी बाग आहे, मोसमी बाग बघा ते माणिक शेठच्या इकडे होता. एक दिवस बाबाजींना माणिक शेठनी काय सांगितलं म्हणे की ज्यांना काय कर म्हणे, त्या बघा 4 जण तुला जोडी दे म्हणे. सर्व बाग काय करायचा, टाचणी 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 द्यायची, मी जरा आळे करायचे बरं का टाचणी देऊन. आणि त्याप्रमाणे बघा मग बाबाजींनी काय केलं, 4-5 जण जोडीदार घेतले. स्वतःही बरं का, स्वतः बघा कुदळी काय कुदळी गेली, टाचणीची कुदळी. आणि कुदळी घेऊन काय केलं बघा, उपरण्याने काय केलं बघा, पोट बांधलं. पोट बाबाजीने काय केलं बघा, पोट बांधलं उपरण्याने आपलं. आणि आता कुदळी घेऊन काय केलं, त्या मजुरा समेत की जे मान बघा पहिल्या झाडाखाली टाचणी करण्यासाठी बघा सुरुवात केली कामाला. तर बाबाजींनी मान कुठं वर केली बघा, 21 झाडं बघा, 21 झाडं. किती बघा परिश्रम बाबाजीने आपल्या जीवनात केले की. आणि म्हणून श्रमदान परंपरा बाबाजीने आपल्या सर्वांसाठी सुरू केली की. श्रमदान का करायचं बरं का, 2 मुद्दे त्यात महत्वाचे. जो श्रमदान करतो तो कधी आजारी पडत बरं का. श्रमदान करायला सर्वात पहिला फायदा कोणाचा, कोणता फायदा आहे, आरोग्य म्हणजे बघा तो आजारी पडत नाही. जसं बघा वडारी लोक ते आजारी पडत आहे का, ते किती काम करतात लक्षात घ्या. म्हणून श्रमांचा पहिला फायदा काय आहे, म्हणजे गोळ्या औषधं घेऊन पैसे खर्च करण्यापेक्षा काय करायचं की सोपं आहे की, त्याला पैसे काहीच लागत नाही ना. भगवंता दिले 2 हात पाय. आणि श्रमदान बघा श्रम करा, आणि हा झाला पहिला मुद्दा. दुसरा फायदा कोणता आहे, आध्यात्मिक. श्रमदान जर आपण श्रद्धापूर्वक जर केलं तर त्याने कोणतं पुण्य मिळतं, जो करे श्रमदान त्याच घडे, जो करे श्रमदान त्याच घडे. बघा 4ही धामाचं पुण्य आहे. कोणतं पुण्य आहे, आता या लोकांना काय पूर्ण ज्योतिर्लिंगाचं होतं, कोणतं पुण्य मिळून राहिले इथं. हे दर्शन आले लोक इथे येऊन राहिले ना, त्यांना कोणतं दर्शनाचं पुण्य मिळून राहिले फक्त ग्रहेश्वराच्या सिद्धेश्वराच्या बाबांचं. मात्र जे श्रमदान करतात त्यांना कोणतं पुण्य मिळतं, 4ही धाम यात्रा करून आल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पुण्य कशामध्ये आहेत, कशामध्ये आहेत. म्हणून बघा बाबाजींनी सर्व आश्रम कसे तयार केले, बघा श्रमदान का कॉन्ट्रॅक्ट दिले बाबा, कॉन्ट्रॅक्ट असेल त्याला परिस्थिती तशी होत्या का, परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला असतात. अशा बघा श्रमाला महत्व प्राधान्य बघा बाबाने आपल्या जीवनात दिलं बरं का. म्हणून जे विद्यार्थी श्रमदान करतील ना ते आजारी पडणार, आणि जे काय करतील झपा काढतील इकडे तिकडे फिरतील बरं का रिकामटे, ते मात्र त्यांना थंडी ताप येईल, त्यांना गोळ्या औषध खर्च लागेल, त्यांना सलाईन लागेल, त्यांना इंजेक्शन घ्यावं लागेल, त्यांना काहीतरी बघा औषध लागेल. मग किती सोपा उपाय की नाही. सोपा उपाय कोणता, श्रमदान. आणि त्यांनी बुद्धी सुद्धा कशी होती, माणसाने पवित्र कृष्ण होते, त्याला कॉपी करायची गरज पडत नाही बघा. असा महिमा श्रमदानाचा आहे. म्हणून बघा जसं आपल्याही का महिला सुद्धा श्रमदान करतात, अनेक गावच्या महिलाही श्रमदानाला येतात, भक्तही श्रमदानाला येतात. आणि आपले सुद्धा काय काय विद्यार्थी श्रमदान करायला लक्षात घ्या. म्हणजे जेवढे श्रमदान करून कोणतं पुण्य प्राप्त करतात, बाबांच्या वाक्याप्रमाणे 4ही धाम यात्रा कोणाला जे पुण्य मिळतं ते 4ही धाम केल्याचं पुण्य जे श्रमदान करून प्राप्त करतात अशा सर्व भक्तांचं जरा टाळी वाजवा विनंती करा बरं का. जसं बघा काल नवीचे पोरं नाही का दगड उचलले, दगड पण होती उचलायला, उभे राहते वरती
दगड दगड उचलले बा दगड नाही टाकले. बघा अर्धी ट्राली का होईना बरं का गोटे काटे बरं का ती. आणि ते सर्वकडे ते कुठं टाकले ते हा. आणि पुन्हा पुन्हा 2 पिकअप पाठवले 2 पिकअप पाठवले बा 2 पिकअप दगड बरोबर पाठवले ते कुठं खाली गेले. कोणते श्रम कसं करा माहिती कसं करायचं डिसिप्लिन मध्ये शिस्तीमध्ये करायचं. नुसतं फेक जो करायचं नाही किंवा कसं करायचं नाही. कोणतंही काम करताना कसं करायला पाहिजे ते काहीतरी वाटलं पाहिजे. काहीतरी सिस्टम आहे काहीतरी यांचं नियोजन आहे बरं का. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही. बसा खाली. त्या विद्यार्थी जीवनीमध्ये काय डिसिप्लिन फार इम्पॉर्टंट असं लक्षात घ्या. आता आपण आरतीकडे जाऊ. जय श्रीराम सर्व